नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकन्यूज 24 तास युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या वाटपासंदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता कोणत्या तारखेला येणार, किती रुपयांचा येणार, हे दोन हप्ते खरंच एकत्र येणार का, आणि कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र या संदर्भात थोडक्यात अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना बरेच दिवस झाले हा हप्ता आलेला नाही। त्यामुळे शेतकरी आता प्रश्न विचारत आहे की आता ही योजना बंद झाली का, बंद झाली नसेल तर हा हप्ता कधी येणार। तर अखेर शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांना एकत्र येण्याची शक्यता आहे। याची तारीख सुद्धा जवळच आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून ही तारीखही सांगणार आहे, परंतु हा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना आधार सीडिंग, लँड सीडिंग, केवायसी आणि आपल्याकडे फार्मर आयडी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना हप्ते येत नाहीत त्या शेतकऱ्यांना नवीन केवायसी करणे गरजेचं आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे येत नाहीत, नमो शेतकरीचे पैसे येत नाहीत। अशा शेतकऱ्यांना आपली केवायसी करणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आहे। त्यामुळे केवायसी करून घ्या। ज्या शेतकऱ्यांना रेग्युलर पैसे येतात त्यांना केवायसी करण्याची आवश्यकता नाही। ज्यांचे पैसे येत नाहीत, ज्यांचे पैसे बंद पडलेत, अशा शेतकऱ्यांना आपली केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं सुद्धा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, एकंदरीत आता नमो शेतकरी योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये 6 ते 7 महिने झाला हप्ता थकीत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता 9वा आणि 10वा हप्ता सरकारने एकत्र देणं अपेक्षित आहे। आणि हा 10वा सुद्धा हप्ता पेंडिंगच पडत चाललेला आहे। तसं तर 11व्या हप्त्याची डेट सुद्धा आता म्हणजे 11व्या हप्त्याचा कालावधी सुद्धा सुरू झालेला आहे। त्यामुळे 9वा आणि 10वा हप्ता एकत्र आला तर असे एकंदरीत 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात। आता मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर हा कालावधी 9वा आणि 10व्या हप्त्याचा संपलाय। त्यामुळे 2 हप्ते देणं गरजेचं आहे। आणि एकंदरीत राज्यातले 90,41,000 शेतकरी नमो शेतकरीच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी पात्र आहेत। त्यामुळे एकंदरीत राज्य सरकारला 9व्या हप्त्यासाठी 1850 कोटी रुपयाचा निधी मंजूर करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि 10व्या हप्त्यासाठी तेवढाच निधी, एकंदरीत 9वा आणि 10व्या हप्त्यासाठी 3700 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे। हा निधी शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारला मंजूर करावा लागेल। आणि लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्यासाठीचा 1850 कोटी रुपयाचा निधी एका GRच्या माध्यमातून मंजूर होण्याची शक्यता आहे। आणि 10व्या हप्त्यासाठी सुद्धा निधी मंजूर होण्याची शक्यता आहे। आपण जर पाहायला गेलं तर 22 जुलै रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे। आता 22 तारीख का, 22 जुलै का, की त्या दिवशी अजितदादा पवार यांची जयंती आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे। त्यामुळे या दोन्ही दिवसाचं एक औचित्य साधून 22 जुलै रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो। अद्याप ही कन्फर्म अपडेट नाही, कन्फर्म तारीख राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली नाही। परंतु 22 जुलै 2026 रोजी येणाऱ्या 22 तारखेला नमो शेतकरीचा हा हप्ता एकत्र येऊ शकतो। ही अशी कन्फर्म अशी अपडेट नाही, परंतु तारीख ही या तारखेला अजित पवारांची जयंती आहे, मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे। त्यामुळे या दोन्ही दिवसाचे एक औचित्य साधून या दिवशी निधीचं वितरण होऊ शकतं। कन्फर्म असं अपडेट नाही, परंतु बरेच दिवस झाले नमो शेतकरीचा हप्ता आला नाही, शेतकरी संभ्रमामध्ये आहे, नमो शेतकरी योजना बंद पडली की काय। त्यामुळे परंतु सरकारनं हा हप्ता देणं अपेक्षित आहे, कारण की मोठ्या दिवसानंतर हा हप्ता अद्यापही आलेला नाही। त्यामुळे शेतकरी सरकारवर टीका करत आहेत आणि तेही आवश्यकच आहे, कारण की सरकार खूप दिवस झालं पैसे दिलेले नाही शेतकऱ्यांचे। ही योजना सुद्धा असेच सरकार विसरून गेले की, कारण की मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही कुठली तरतूद केली नाही आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये कुठली तरतूद केली नाही। आणि सरकार तर म्हणलं होतं आम्ही नमो शेतकरी योजनेअंतर्गत निधीची वाढ करणार, आम्ही 6000 रुपयाऐवजी 9000 रुपये शेतकऱ्यांना देणार। मग कुठं गेले 9000 रुपये? तुम्ही 6000 रुपये वेळेवर देत नाहीयेत, मग 3000 रुपयाची अतिरिक्त वाढ तुम्ही केलेली पण नाहीये। मग हे जे ठीक आहे, 3000 रुपयाची अतिरिक्त वाढ करू नका, परंतु जे तुम्ही वार्षिक 6000 रुपये आम्हाला देताय ते तरी वेळेवर द्या। कारण की हा नमोचा जो 8वा हप्ता शेतकऱ्यांना आला होता तो 2025च्या अखेरमध्ये आला होता आणि हा 2026चा 7वा महिना सुद्धा संपत आलेला आहे, तरी देखील सुद्धा तुम्ही वेळेवर हप्ते देत नाहीयेत। त्यामुळे हे कुठंतरी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये सरकार आहे असंही शेतकरी म्हणत आहेत आणि असे काही म्हणायला हरकत नाही, कारण की सरकार वेळेवर
शेतकऱ्याचे कुठलेच पैसे देत नाहीत. त्यामुळे हे सुद्धा सरकारनं गांभीर्याने घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर असो, शक्यता अशी आहे की 22 जुलै रोजी येण्याची शक्यता आहे. कन्फर्म असं कृषी विभागाने अपडेट दिलं नाही, सरकारने अपडेट दिलं नाही. तर या योजनेबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.